हरे कृष्ण. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6, श्लोक क्रमांक 1. श्री भगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. भाषांतर. श्री भगवान म्हणाले, जो आपल्या कर्मफलांवर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी होय. पण जो अग्निहोत्राधिक कर्म करीत नाही तसेच आपले कर्तव्यही करीत नाही तो संन्यासीही नाही किंवा योगी सुद्धा नाही. तर प्रेक्षक हो, मागील अध्यायात आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्ण सांगतात की भक्ती योगाचा मार्ग सर्वात सुलभ आहे आणि इतर योगांचा मार्ग कठीण आहे. आणि तो कशा प्रकारे कठीण आहे हे सांगण्यासाठी आणि भक्ती योगाचे गुणगान करण्यासाठीच भगवंत येथे त्यातील विरोधाभास स्पष्ट करीत आहेत. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे वेदांमध्ये ब्रह्मा, शिव इत्यादी देवतांची स्तुती करण्यात आलेली आहे, परंतु त्यांच्या स्तुतीद्वारे भगवान श्रीकृष्णांची स्तुती करण्यात आलेली आहे की ब्रह्मा, शिव इत्यादींचेही एक पिता आहेत आणि ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. गोविंदमादि पुरुषम तमहं भजामी. त्याचप्रमाणे येथे मन आणि इंद्रिये संयमित करण्याचं माध्यम म्हणून अष्टांग योग किंवा ध्यान योगाद्वारे भगवंत भक्ती योगाचंच गुणगान करतात. कारण ध्यान योग करण्यास अवघड आहे आणि तितकाच भक्ती योग सोपा तसाच अधिक श्रेष्ठही आहे. प्रेक्षक हो, भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या योगांबद्दल सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे एखाद्या वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतात, वेगवेगळ्या स्तरातील विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी समजून घेऊ शकतात, त्याचप्रमाणे इथे वेगवेगळ्या योगांबद्दल स्पष्टीकरण आहे. काही लोक ज्ञानयोगाप्रती, काही ध्यानयोगाप्रती तर काही कर्मयोगाप्रती आकर्षित असतात आणि जे सर्वात बुद्धिमान असतात ते भक्तियोगाप्रती आकर्षित होतात. म्हणून भगवान श्रीकृष्णांची सुद्धा हीच इच्छा आहे आणि श्रीमद भगवद्गीतेचाही हाच सार आहे की आपण आध्यात्मिक उन्नतीसाठी सहज सोप्या अशा भक्तियोगाचंच आचरण केलं पाहिजे. प्रेक्षक हो, आपण पाहिलं की पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन युद्ध न करता वनामध्ये जाऊन संन्यास ग्रहण करू इच्छित होता. मग या श्लोकामध्ये भगवंत संन्यासी आणि वास्तविक योगाची काय व्याख्या सांगतात ते आता आपण पाहू. तर प्रेक्षक हो, साधारणपणे जो त्याग करतो त्याला संन्यासी मानलं जातं. म्हणून अर्जुन सर्वस्वाचा त्याग करून वनात जाऊन संन्यास घेऊ इच्छित होता, परंतु श्रीकृष्ण या गोष्टीला विरोध करतात. कारण सामान्यपणे कोणी एखादा बाबा बुवा आहे आणि तो केवळ फलाहारच करत असेल तर लोक त्याला मोठा त्यागी समजतात, त्याची पूजा करू लागतात इत्यादी. परंतु भगवंत अशा त्यागाचं अनुमोदन करीत नाहीत. अर्जुन अशाच प्रकारचा त्याग करू इच्छित होता, परंतु युद्ध करणं हे अर्जुनाचं परम कर्तव्य होतं. म्हणून कृष्ण म्हणतात की तू जेव्हा तुझ्या अशा कर्तव्यांचं पालन करतो तेव्हा तू गृहस्थाश्रमामध्ये राहूनही संन्यासी आहेस, योगी आहेस. म्हणजे येथे कर्मामागचा हेतू महत्वाचा आहे, श्रीकृष्ण सेवेचा भाव महत्वाचा आहे. म्हणून येथे भगवान श्रीकृष्ण सांगतात की केवळ भगवे वस्त्र धारण करणं म्हणजे संन्यास नव्हे. म्हणून भगवी वस्त्रे धारण करणारा परंतु स्वतःसाठी भोजन न बनविणारा आणि काही कर्मही न करणारा संन्यासीही नाही किंवा योगीही नाही. कारण तो भजनही करीत नाही, श्रीकृष्णांची सेवाही करीत नाही, घराची किंवा समाजाची ही सेवा करीत नाही, त्याची विहित कर्तव्यही करत नाही. तर मग तो कसा काय संन्यासी होऊ शकेल? आपल्याला असा संन्यासी किंवा योगी बनायचंही नाही आणि अशा संन्यासी किंवा योग्यांचा अनुयायीही बनायचं नाही. तर भगवद्गीतेतून खरा योगी कोण आहे हे समजून त्यांच्याच आदेशांचं पालन करायचं आहे, जे आपल्याला भगवान श्रीकृष्णांकडे घेऊन जाईल. कारण श्रीकृष्णांना शरण जाणं हेच प्रत्येकाच्या जीवनाचं प्रधान कार्य आहे. म्हणजे जो कर्तव्याचं पालन करतो परंतु त्याच्यातून मिळणाऱ्या फळांबद्दल तो अनासक्त असतो आणि ती कर्मफळे तो भगवान श्रीकृष्णांना अर्पण करतो, तो खरा संन्यासी आणि खरा योगी होय. उदाहरणार्थ,
अल्फ्रेड फोर्ड, जे फोर्ड मोटार कंपनीचे मालक आहेत, ते कौशल्यानं आणि परिश्रमानं त्यांचा व्यवसाय चालवतात. निस्वार्थपणे परिणामांशी आसक्ती न करता कर्तव्य पार पाडतात आणि त्याचं फळ उच्च उद्देशासाठी म्हणजेच भगवान श्रीकृष्णांच्या सेवेसाठी अर्पण करतात. परंतु या तथाकथित आधुनिक जगात लोक अनासक्तीचा अर्थही चुकीचा काढतात. उदाहरणार्थ, या जगामध्ये अगदी भारतामध्ये देखील भगवद्गीतेबद्दल चुकीच्या धारणा आहेत. आई वडिलांना आपल्या मुलांनी भगवद्गीता वाचावी असं वाटत नाही, कारण त्यानं तो अनासक्त होईल, कामधंदा सोडून देईल, निष्क्रिय बनेल, निरुपयोगी बनेल असं त्यांना वाटतं. परंतु येथे भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो आपल्या कर्तव्यांचं अनासक्त होऊन पालन करतो तो संन्यासी आणि योगी आहे. या भौतिक जगातही असा अनासक्त मनुष्यच त्याच्या कर्तव्यांचं व्यवस्थित पालन करू शकतो. उदाहरणार्थ, दीर्घकालीन आजारानं ग्रस्त असलेल्या प्रिय व्यक्तीची प्रेमानं आणि वचनबद्धतेनं काळजी घेणारा. कारण या जगामध्ये प्रत्येक जण स्वार्थी आहे. मला या कार्यातून काय लाभ मिळेल असा विचार तो प्रत्येक कार्य करण्याअगोदर करतो, कारण त्याला कर्मफळ भोगण्याची इच्छा असते. उदाहरणार्थ, जर कोणी छान स्वयंपाक बनवला तर लोकांनी त्याची स्तुती करावी अशी त्याची अपेक्षा असते. त्याला ती आवडते किंवा पदोन्नती व्हावी म्हणून लोक कठोर परिश्रम करतात, मालकाच्या पुढं करतात किंवा वैयक्तिक फायद्यासाठी राजकारणी सत्ता मिळवितात इत्यादी. त्याचप्रमाणे ध्यान योग मार्गावर चालणाऱ्या योग्यांच्या मनामध्येही स्वार्थ असतो. उदाहरणार्थ, असे तथाकथित योगी कर्मच करत नाहीत, अग्नी प्रज्वलित करीत नाही, तर वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त करू इच्छितात. उदाहरणार्थ, पांडव क्षत्रिय असूनही क्षत्रियांचं कर्तव्य सोडून वनामध्ये आनंदात राहत होते, परंतु श्रीकृष्णांनी त्यांना त्यांचं क्षत्रिय कर्तव्य पार पाडण्यास प्रेरित केलं. तसंच काही योगी हृदयामध्ये चतुर्भुज विष्णू रूपावर ध्यान राहून त्यांच्यात एक रूप होऊन स्वतःची संतुष्टी मिळवू इच्छितात. अशी इच्छा आध्यात्मिक असल्यामुळे जरी भौतिक इच्छांपेक्षा श्रेष्ठ असली तरी ती स्वार्थापासून रहित नसते, कारण सेवा करणं हे त्यांचं लक्ष नसतंच आणि ही सेवा न करता आत्मसंतुष्टी म्हणजे त्यांचा स्वार्थच असतो. म्हणून आपलं लक्ष आपल्या कर्तव्यांवर केंद्रित असलं पाहिजे, निकालावर नाही. भगवद्गीता आपल्याला अनासक्त होऊन कार्य करण्याची शिकवण देते. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी पूर्ण मनापासून एकाग्र चित्तानं संपूर्ण अभ्यास करतो आणि मग परीक्षेमध्ये उत्तम पेपर लिहितो आणि त्यानंतर मग निश्चिंत होतो. तसंच एखादा समाजसेवक बक्षीस किंवा मान्यतेची अपेक्षा न करता निस्वार्थपणे गरजूंना मदत करतो. किंवा शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक यश किंवा अपयशाची आसक्ती न ठेवता समर्पणाने शिक्षण देतात इत्यादी. हे आपण तेव्हाच समजू शकू जेव्हा आपण भगवंतांचा अंश या नात्यानं भगवंतांच्या आनंदासाठी कृष्ण भावनायुक्त होऊन आपली कर्तव्य करू, कारण त्यानंच आपण पूर्णपणे संतुष्ट होऊ शकतो. उदाहरणार्थ, आपलं हे शरीर आहे, हात, पाय, नाक, कान, डोळे इत्यादी सर्व अवयव हे सर्व शरीराला पोषण देण्याकरिता पोटापर्यंत अन्न पुरविण्यासाठी कार्य करतात. परंतु हात जर म्हणाला की मी अन्न हातामध्येच ठेवणार किंवा मुख म्हटलं की मी मुखामध्येच अन्न ठेवणार, पोटाकडे पाठवणारच नाही, अशा प्रकारे कोणी एकमेकांना संयोग केलाच नाही तर शरीराला पोषण मिळणारच नाही आणि ते अशक्त होईल. त्याचप्रमाणे सर्व जीव श्रीकृष्णांचे अंश असल्यामुळे जेव्हा श्रीकृष्ण संतुष्ट होतात तेव्हाच सर्व जीवात्मा संतुष्ट होतात. ज्याप्रमाणे कोणत्याही वृक्षाच्या मुळांना पाणी दिल्यानं संपूर्ण वृक्षाला पाणी पोहोचतं आणि तो बहरतो, त्याचप्रमाणे म्हणून जो पूर्ण ब्रह्माच्याच संतुष्टीसाठी कार्य करतो तोच परमयोगी आहे. जो श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी भक्तिभावपूर्वक कर्म करतो तोच संन्यासी आहे. म्हणून श्रीकृष्ण येथे अर्जुनाला युद्ध करण्यास सांगतात, कारण अर्जुनानं अनासक्त राहण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षात तसा संन्यास घेऊन वनात जाणं स्वार्थावर आधारित होतं आणि कृष्णांना त्यानंच निस्वार्थपणे लढावं अशी इच्छा होती, जी खरी अनासक्ती आहे. त्याचप्रमाणे क्षत्रिय म्हणून युद्ध करणं हे त्याचं कर्तव्यही होतं आणि ते करायला त्याला स्वतः भगवंत सांगत होते, त्यामुळे ती भक्तीही होती. मग जेव्हा आपण निस्वार्थ होऊन सेवा करतो त्या भावनेला भगवंत ग्रहण करतात, पण जेव्हा आपण स्वार्थी बनून सेवा करतो तेव्हा आपलाही नाश होतो. म्हणून आपण या गोष्टींवर ध्यान ठेवलं पाहिजे की मी जे काही कर्म करत आहे
त्यामध्ये माझा स्वार्थ तर नाही ना. म्हणून प्रेक्षक हो, जो भक्ती मार्गावर चालतो तो कधीच चुकीचा होऊ शकत नाही. त्याला आणखी वेगळा योग करण्याची गरज नाही, कारण योग म्हणजे भगवंतांशी जोडणं होय. म्हणून जो मनुष्य प्रामाणिकपणे आपल्या विहित कर्तव्यांचं व्यवस्थितरित्या पालन करून कर्मफळांपासून अनासक्त राहतो आणि ती कर्मफळे भगवंतांना अर्पण करतो, तसेच जो श्रीकृष्णांची दिवसभर सेवा करतो, त्यांच्या नाम रूप गुण लीलांबद्दल चर्चा करतो, कीर्तन करतो, त्यांच्यासाठी मंदिर बनवितो, भगवंतांसाठी भोग बनवितो, तो आधीच भगवंतांच्या सेवेत लागलेलाच असतो, भगवंतांशी जोडलेला असतो. मग तो कोणत्याही वर्ण किंवा आश्रमातील असला तरीही संन्यासीच असतो, योगीच असतो. म्हणून कृष्ण भावनेमध्ये कर्म करणं हीच जीवनाची पूर्णता आहे. परंतु जे अर्धोन्मिलित नेत्रांनी योग पद्धतीचं आचरण करतात ते आत्मसंतुष्टीसाठीच योग करीत असतात. त्यांच्या हृदयामध्ये इच्छा असतात, परंतु कृष्ण भावना भावित मनुष्य कोणत्याही स्वार्थाशिवाय श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कर्म करतात. त्यांना स्वतःची संतुष्टी किंवा स्वतःसाठी काही करण्याची इच्छा नसते. ते दुःखी जरी असले तरी त्यांना श्रीकृष्णांना संतुष्ट करण्याचीच एकमात्र इच्छा असते. श्रीकृष्णांना संतुष्ट करणं हीच त्यांची यशाची व्याख्या असते आणि म्हणून ते परिपूर्ण संन्यासी किंवा परिपूर्ण योगी असतात. म्हणून चैतन्य महाप्रभू चैतन्य शिक्षाष्टकामध्ये निस्वार्थ वृत्तीने प्रार्थना करतात की हे शक्तिशाली भगवंता, मला धनाची कामना नाही किंवा सुंदर स्त्रियांबरोबर भ्रमण करण्याची इच्छा नाही किंवा मला अनुयायांचीही इच्छा नाही. मी केवळ तुमच्या सेवेचीच अभिलाषा करतो. हीच आहे शुद्ध भक्ती, जिचा उद्देश भगवंतांची प्रसन्नता असते. म्हणून आपण सर्व भौतिक उपाधींपासून मुक्त झालं पाहिजे. आपण आत्मा आहोत हे ज्ञान घेतलं पाहिजे. तेव्हा आपण शुद्ध होऊ शकतो आणि अशा प्रकारे आपल्या सर्वेंद्रियांना ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये लावून पूर्ण संन्यासी बनू शकतो. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण अष्टांग योगाची किंवा ध्यान योगाची परिपूर्णता कृष्ण भक्तीतच आहे हे स्वीकारलं पाहिजे आणि अनासक्तीनं कृष्ण भावनायुक्त होऊन आपली कर्तव्ये पूर्ण केली पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. वैयक्तिक संतोषार्थ नाही तर परमसत्याच्या म्हणजे भगवंतांच्या संतोषार्थ कर्म करूयात. परिपूर्ण संन्यासी किंवा परिपूर्ण योगी बनूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.